नमस्कार, सरोजिनीज किचन कलाकृतीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पाऊस पडला आणि बाहेर जर थंडगार वातावरण असेल तर अशा वेळेला आपल्याला कुरकुरीत आणि चटपटीत अशी कांदा भजींची आठवण येते। आजची स्पेशल रेसिपी माझी कांदा भजी आहे। तर कांदा भजी बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही, पटकन बनवता येतं। काही लोकांचे कुरकुरीत भजी होत नाही, ते कशामुळे होत नाहीत, मऊ का पडतात? कुरकुरीत होण्यासाठी मी एक महत्त्वाची टिप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला आपण आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका भांड्यामध्ये 5 ते 6 कांदे मी असे लांबट चिरून घेतलेले आहेत आणि अगदी पातळ चिरून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। मी इथे 6 कांदे घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि आता सर्वात शेवटी घालायचं आहे आपल्याला 4 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही कडक करून घ्यायचं आहे थोडंसं आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। तेल गरम आहे त्यामुळे थोडंसं चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। तर हे आपलं सर्व मिश्रण आहे ते छान चमच्याने हलवून घ्यायचं आहे। मी थोडंसं हाताने मिक्स करणार आहे। सर्व मसाले कांद्याला छान चोळले गेले पाहिजेत, त्यामुळे चव येणार आहे कांद्या भजीला। अशा प्रकारे मोकळी करून घ्यायचे। कलर अप्रतिम आलेला आहे। तिखट मीठ सर्व मी चोळून घेतलेलं आहे हाताने। आता हे सर्व मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटं फक्त झाकण लावून ठेवायचं आहे। जर आपण 10 ते 15 मिनिटं असं झाकण लावून ठेवलं तर कांद्याला पाणी सुटतं। मीठ लावलेलं आहे त्या मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं। कांद्याला पाणी सुटेपर्यंत आपण इकडे गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता खूप असं पाणी सुटलेलं आहे आपल्या कांद्याला आणि मसाले पण छान मुरलेत कांद्यामध्ये। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे। इथं 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे छान। आता हे बेसन थोडं थोडं करून आपण कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं घालायचं आहे सुरुवातीला। आणि पाणी न वापरता आपल्याला हे बेसन याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। हाताने करून घ्यायचं आहे। आता मी हाताने करून घेणार आहे। कलर अप्रतिम आलेला आहे। बघू शकता खाली कांद्याला पाणी सुटलेलं आहे। जसं जसं बसेल तसं आपण हे थोडं थोडं बेसन घालून घ्यायचंय। आणि हे हाताने चोळून घ्यायचं आहे, चमच्याने वगैरे होणार नाही। बेसन पूर्ण कांद्याला छान लागतं। घमघमाट सुटलेला आहे कांदा भजीच्या मिश्रणाचा। उरलेलं थोडंसं पीठ आहे ते पण घालून घेते मी। छान मिक्स करून घ्यायचं। मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता मी बेसन मिक्स करून घेतलेलं आहे, छान हाताने चोळून घेतलेलं आहे। आता इथे थोडासा बेकिंग पावडर मी टाकून घेणार आहे। तर मी इथे बेकिंग पावडर 1 चमचा घेणार आहे। पण छान मिक्स करून घ्यायचे आणि बेकिंग पावडर तुम्ही सर्वात शेवटी घालून घ्यायची आहे। ज्यावेळेला तुम्हाला हे तळायला भजी टाकायचे आहेत तेलामध्ये त्यावेळेला तुम्ही बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करायचे। आता आपण तळायला टाकूया। आता एक एक आपण तेलामध्ये तळण्यासाठी कांदा भजी सोडूया। गॅसची फ्लेम हाय नका ठेवू, कारण जर हाय ठेवली फ्लेम आणि कांदा भजी तळली तर ते करपूस होतात आणि चवीला कडवट लागतात। तर त्यामुळे जास्त हाय नाही ठेवायची फ्लेम। याला परफेक्ट कुठला आकार नाहीये, आपण काढून घेऊया। एकसारखा कलर आलेला आहे, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत। मस्त कलर अप्रतिम आलेला आहे। आता इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे।
कांदा भजी ही रेसिपी माझी तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।